नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती. ज्या विद्यार्थ्यांनी एम-पी-एस-सी अंतर्गत तलाठी किंवा ग्राम महसूल अधिकारी या पदाची तयारी वगैरे करत असाल आणि अर्ज वगैरे केला असेल, तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या लेखी परीक्षेसाठी परीक्षेत येणारी त्यासोबत परीक्षेमध्ये विचारलेली पी-वाय-क्यू प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत. जेणेकरून या आधारित किंवा या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारण्यात येतात आणि त्या लेव्हलचा अभ्यास तुमचा आहे किंवा नाही हे तुम्हाला यातून कळून जाईल. सो जवळपास आपण भाग 3 अपलोड केलेत. आजचा हा भाग 4था आहे. त्या अगोदर नवीन असाल, सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमची परीक्षा एम-पी-एस-सी अंतर्गत पूर्व आणि मुख्य अशा 2 फॉर्मॅटमध्ये होणार आहे. ज्यावेळेला तुम्ही पूर्वला क्वालिफाय व्हाल, त्यानंतर तुमची मुख्य परीक्षेसाठी निवड केली जाईल. ओके. सो बऱ्याच जणांना माहिती नाहीये, की ते बरेच जण म्हणतात, की 4च विषय आहेत, एकच परीक्षा आहे. जशी अगोदर सरळ सेवा होती, त्याच पद्धतीची आहे. तशी नाही. ओके. पदभरतीचे रूल्स बदललेले आहेत. तलाठी हे पद एम-पी-एस-सी गट क अंतर्गत भरण्यात येत आहे. सो जेवढे काही गट क चे पेपर झालेले आहेत, ते सर्व पेपर एक वेळा पाहून घ्या. त्याच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला करायचे आहेत. ओके. सो वेळ न गमावता पाहूयात पहिला प्रश्न. की एल्फिन्स्टनला जमीन महसुलीच्या संदर्भात महाराष्ट्रात कोणती पद्धत लागू वगैरे करायची होती, अशा पद्धतीनं विचारलाय. तर बघायला गेलं तर रयतवारी नावाची जी पद्धत होती, महसूल पद्धत किंवा महसूल गोळा करण्याच्या 3 पद्धती तुम्हाला माहिती असतील. रयतवारी, कायमधारा आणि महालवारी. ओके. तर रयतवारी जे आहे ते स्पेशली करून आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याला लागू वगैरे करायची होती किंवा त्याचं व्ह्यू पॉईंट जे होतं ते आपल्या महाराष्ट्राच्या संदर्भात अशा पद्धतीनं होतं, की जमीनदाराला आतमध्ये ठेवण्यापेक्षा सरळ जे आहे ते शेतकऱ्यांशी संपर्क साधून शेतकऱ्याकडूनच महसूल गोळा करण्यात यावा, असं त्याचं म्हणणं होतं. जेणेकरून शेतकऱ्याचं शोषण वगैरे थांबेल आणि जो काही मध्यस्थ व्यक्ती असेल महसूल गोळा करणारा, तो त्यांच्यावर दबाव वगैरे आणणार नाही, अशा पद्धतीनं. त्यानंतर कायमधारा नावाची जी काही पद्धत होती, ती स्पेशली करून पाहायला गेलं तर लॉर्ड कॉर्नवॅलिसनं. ओके. लक्षात ठेवा, प्रत्येकाचं वेगवेगळं व्ह्यू आहे. लॉर्ड कॉर्नवॅलिस. तर पूर्ण लिहिण्यापेक्षा लिहून घ्या. ही जी कायमधारा पद्धत होती, ही पद्धत स्पेशली करून लॉर्ड कॉर्नवॅलिसनं कुठं लागू केली? बंगाल. ओके. त्याच्या व्यतिरिक्त बिहारमध्ये. आणि परत परत सांगतोय, सोपे सोपे प्रश्न नका करू. ओके. परीक्षा तुमची एम-पी-एस-सी घेणार आहे. भारतात राज्य किती, संघराज्य किती, हे माहिती ठेवा, पण त्या लेवलचे प्रश्न नका करू. परत परत सांगतोय. ओके. तर या 3 राज्यामध्ये वगैरे लागू केली अगोदरच्या कालावधीमध्ये. त्यासोबत महालवारी पद्धतीबद्दल बोलायला गेलं तर ही जी काही पद्धत आहे, ती आपलं जे भारताचं मध्य प्रांत आहे, मध्य प्रांत किंवा त्याच्या व्यतिरिक्त पंजाब, तर या क्षेत्रामध्ये ही पद्धत वगैरे लागू करण्यात आलेली आहे. तर हे सर्व काही लक्षात ठेवा. ही पद्धत कुठलीही नाहीये, तेही त्याच्यामध्ये इन्क्लूड करा. आणि सर्वांना एक विचारपूस करायची आहे, अशाच पद्धतीची टेस्ट सिरीज चालू करायची का? जे कोणी आवश्यक असतील अशा पद्धतीचं ॲज एक्सपेक्टेड हेच तुम्हाला याच लेवलचे प्रश्न परीक्षेत विचारले जातील. त्यामुळं विनंती आहे, याच पद्धतीची तयारी तुम्ही चालू ठेवा. ओके. परत दुसरा प्रश्न काय म्हणतोय, मार्गदर्शक तत्त्वे कोऱ्या चेकप्रमाणे आहेत, असं कोणी म्हटलं? अशा पद्धतीनं दिलंय. तर ऑप्शन वगैरे पाहून घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यानंतर के-टी शहा, त्याच्या व्यतिरिक्त बी-एन राव आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर यांच्यापैकी जे आहे ते मार्गदर्शक तत्त्वे जी काही समाविष्ट करण्यात आलेली आहे ती कोऱ्या चेकप्रमाणे आहेत. म्हणजे तुमच्या पद्धतीनं ती लागू वगैरे करू शकता, आवश्यकता असेल त्या ठिकाणी. तर असं म्हणणं जे होतं ते के-टी शहा यांनी जे आहे ते असं मत या मार्गदर्शक तत्वासंदर्भात मांडलेलं आहे, असं तुम्ही म्हणू शकता. ओके. परत पाहायला गेलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बघायला गेलं तर एक पद्धतीने याच मार्गदर्शक तत्वांना अनोखी वैशिष्ट्ये म्हटलेलं आहे किंवा त्यांच्याबद्दल असंही तुम्ही म्हणू शकता की याच मार्गदर्शक तत्वाला नोवेल फीचर्स या नावानं त्यांनी ओळखलंय किंवा ओळख वगैरे दिली. त्यासोबत बी-एन राव एक पद्धतीनं घटनात्मक सल्लागार वगैरे होते. त्याच्या व्यतिरिक्त बघायला गेलं तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे जे आहेत यांनी महत्त्वाचं म्हणजे काय, संविधान सभेचे ते काय होते, अध्यक्ष होते. ओके.
हे बघा, राज्यघटनेसंदर्भात जेवढं होईल तेवढं माहिती वगैरे काढा. त्यांच्यामध्ये जे काही मत मांडलेलं आहे, प्रत्येकाने जेवढं योगदान दिलंय त्या पद्धतीनं अभ्यास करा. ओके. परत पाहायला गेलं तर ग्रामीण आणि शहरी शासन व्यवस्थेत सशक्त करण्यासाठी प्राथमिक कोणती 2 विधेयके आणली होती? तर ग्रामीण आणि शहर शासन व्यवस्था म्हणजेच सोप्या भाषेत सांगायला गेलं तर ज्या काही नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका ज्या आहेत, तर यांना सशक्त करण्यासाठी, चांगले हक्क वगैरे देण्यासाठी जी काही घटनादुरुस्ती करण्यात आली, तर ती घटनादुरुस्ती होती 73 आणि 74वी जी काही घटनादुरुस्ती विधेयक वगैरे झालंय, तर त्याच्यामध्ये ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, नगरपालिका आहेत, यांना घटनात्मक दर्जा वगैरे देण्यात आलेला आहे. तर हे सर्व काही त्याच्यामध्ये तुम्ही इन्क्लूड त्या ठिकाणी करू शकता. बाकी पाहायला गेलं तर वेगवेगळे ऑप्शन तुम्हाला दिसत असतील. त्याच्याबद्दल थोडीशी माहिती काढा. ज्या काही भारतीय संविधानामध्ये महत्त्वाची विधेयके दुरुस्त करण्यात आली, त्याच्या अंतर्गत ज्या काही वेगवेगळ्या तरतुदी समाविष्ट करण्यात आल्या, त्याच्याबद्दल सगळ्यांनी माहिती थोडंसं काढा. बाकी लोहाची कमतरता सर्वसाधारणपणे कोणत्या प्रकारच्या जमिनीत आढळते? तर लोहाची कमतरता विचारले, तर लोहाची जी काही कमतरता असते ती ॲसिडिक टाईपच्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी आढळून येते किंवा त्याला तुम्ही म्हणू शकता जी आम्लधर्मी टाईपची जमीन वगैरे असते, तर त्या जमिनीमध्ये या ठिकाणी या लोहाची कमतरता आढळून येते. जमिनीमध्ये लोह हा महत्त्वाचा घटक वगैरे असतो, तर ते त्याच्यामध्ये म्हणू शकता. बाकी कॉलकॅरियस नावाची जी काही जमीन असते, याच्यामध्ये नेमकं सांगायला गेलं तर कॅल्शियम कार्बोनेट, ओके, कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण जे आहे ते काय असतं? जास्त असतं, सामान्य प्रमाणापेक्षा जास्त. बाकी सलाईन बघायला गेलं तर याच्यामध्ये विरघळलेल्या क्षाराचं प्रमाण जास्त असतं, जे काही क्षार असतात त्याचं प्रमाण जास्त असतं. आणि अल्कलाईनच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर याच्यामध्ये स्पेशली करून सोडियम नावाचा घटक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी असतो. तर काळजीपूर्वक नोट डाऊन करून घ्या आणि अशा पद्धतीचे प्रश्न बघा. परत परत सांगतोय, तुमचाही वेळ वाचून ठेवा, कारण का अभ्यासक्रम बराच मोठा आहे. तुमच्याकडे शिल्लक 2 ते 3 महिने आहेत. त्याच्यामध्ये जर तुम्ही विनाकामाचं जर वाचत असाल तर मग ते तुमच्यासाठी काहीच कामाला येणार नाही. ओके. परत पुढं काय दिलंय? घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश कोणत्या समितीच्या शिफारसीवरून करण्यात आला? तर घटनेमध्ये जी काही मूलभूत कर्तव्य समावेश वगैरे करण्यात आली, तर ती मूलभूत कर्तव्य कोणत्या समितीनुसार ॲड करण्यात आली? तर सुवर्णसिंग समिती होती. त्यांनी जे आहे त्या मूलभूत कर्तव्य संदर्भात शिफारस वगैरे केलेली होती. ओके. तर एक पद्धतीनं आणीबाणीच्या काळामध्ये जवळपास 1976 मध्ये, ओके, सांगायला गेलं तर याच समितीच्या शिफारसीनुसार ज्या वेळेला 42वी घटना दुरुस्ती झाली, थोडंसं हस्ताक्षर व्यवस्थित नाहीये, दुरुस्ती झालेली आहे. तर त्या दुरुस्तीनुसार संविधानामध्ये 4थ्या प्रकरणामध्ये कलम 51 क मध्ये, हेही लक्षात ठेवा, 4थ्या प्रकरणात कलम 51 क मध्ये जे आहेत ती ही मूलभूत कर्तव्य वगैरे समाविष्ट वगैरे करण्यात आली. ओके. बाकी पाहायला गेलं सरदार वल्लभभाई पटेल समिती, या समितीचं नेमकं कार्य वगैरे काय होतं? तर यांनी जे आहे ते एक पद्धतीनं अल्पसंख्याक सल्लागार समितीचं नेतृत्व वगैरे करत होते. त्यासोबत मूलभूत हक्काबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. मूलभूत हक्क आणि जे काही अल्पसंख्याक समितीचे सल्लागार वगैरे त्याच्या संदर्भात त्यांची तरतूद आहे. बाकी पाहायला गेलं तर कृपलानी समिती, जे बी कृपलानी होते, त्यांनी काय केलं की मूलभूत हक्कावरले जे काही उपसमितीचे अध्यक्ष वगैरे होते ते, त्याच्या व्यतिरिक्त सरकारी आयोग यांच्याबद्दल बोलायला गेलं तर केंद्र आणि राज्य संबंधाच्या अभ्यासासाठी वगैरे हा आयोग नेमला आहे. कुठला? केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये जे काही हक्क वगैरे असतील, त्याच्या व्यतिरिक्त यांच्या दोघांमध्ये संबंध काही काय असतील, हे सर्व घटनात्मक बाबी वगैरे तपासण्यासाठी ही आयोग वगैरे नेमण्यात आला आहे. बाकी शासकीय कर्मचाऱ्यावर राष्ट्रीय काँग्रेसशी संबंध ठेवण्यास कोणी बंदी घातली? लक्षात ठेवा, हे असे टॉप क्वालिटीचे प्रश्न तुम्ही ज्या वेळेला कराल, ज्या पद्धतीनं कराल, त्यावर तुमचा रिझल्ट डिपेंड करेल. ओके. तर शासकीय कर्मचाऱ्यावर राष्ट्रीय काँग्रेसशी संबंध ठेवण्यास बंदी कोणी घातली? तर लॉर्ड रिपन यांनी जे आहे ते एक पद्धतीनं हा बंदी वगैरे घातलेली आहे, किंवा त्यांना तुम्ही म्हणू शकता
की प्रशासकीय नियमानुसार जी काही धोरणं असतील, एक पद्धतीनं बघायला गेलं तर स्थानिक स्वराज्य संस्थेचा विकास वगैरे करण्याचं काम यांनी केलंय. ओके. त्यासोबत सरकारी नोकरींना सुद्धा यांनी संधी वगैरे दिली आहे. पण त्यांच्या मते असं होतं, की जे काही शासकीय कर्मचारी असतील, कुठलेही प्रशासनामध्ये काम करणारी ब्रिटिशच्या अंडरमध्ये, तर त्यांनी काँग्रेसमध्ये किंवा काँग्रेसचं कुठलंही अधिवेशन असो, त्याच्यामध्ये सहभाग तुम्ही घेऊ शकत नाही, असं त्यांनी सांगितलंय. बंदी वगैरे घातलेली होती. ओके. तर हे सर्व काही काळजीपूर्वक लिहून घ्या. बाकी आता याच्या संदर्भात लॉर्ड कर्झन म्हटलं तर सगळ्यात सोपं 9वी-10वीला वाचलेलं 1905 बंगालची फाळणी माहिती असेल. त्यानंतर लॉर्ड डफरीन. लॉर्ड डफरीनच्या बाबतीत एक सांगायला गेलं तर ज्या वेळेला काँग्रेसची स्थापना झाली 1885 मध्ये, तर त्यावेळेला भारताचा व्हॉइसरॉय कोण होता असा प्रश्न तुम्हाला पडेल. तर भारताचा व्हॉइसरॉय हा या ठिकाणी होता असं तुम्ही म्हणू शकता. व्हॉइसरॉय ना, असू द्या. तर बाकी ॲलन हुम माहिती असेल. काँग्रेसचे संस्थापक वगैरे ते आहेत किंवा त्यांनी काँग्रेसची स्थापना वगैरे केलेली आहे. आणि अजून एक सांगतो, इथंपर्यंत आला असाल, सबस्क्राईब वगैरे केलं नसेल तर करून घ्या. याच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला मी परीक्षेपर्यंत प्रोव्हाइड करेन. टेस्ट सिरीज वगैरे जर हवी असेल तर अवश्य कमेंटमध्ये कळवा. जेवढा तुमच्या जास्त कमेंट असतील त्याला अनुसरून आम्ही टेस्ट सिरीज वगैरे बनवण्यावर भर देऊ. बाकी एक कॉर्नवालिसनं प्रत्येक जिल्ह्याच्या आकारानुसार लहान लहान भाग करून प्रत्येक विभागावर कोणते भारतीय अधिकारी वगैरे नेमले. तर याच्यामध्ये जे आहे ते एक पद्धतीनं कुठला अधिकारी, मुलकी पाटील म्हणून एक पद त्यांनी निर्माण केलंय. हे पद त्या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीनं ते अधिकारी वगैरे नेमलेले आहेत. ओके. तर लक्षात ठेवा काळजीपूर्वक. आणि काही कळत नसेल, काही डाऊट असतील, काही चुकीचं वाटत असेल तर नक्की कमेंट करा बरं. मी बिनधास्तपणे तुम्हाला रिप्लाय देईन. बाकी दरोगा. दरोगा म्हणजेच काय? तेच पोलीस स्टेशनवर एक पद्धतीनं दरोगाची नेमणूक वगैरे केलेली होती, पोलीस स्टेशन. बाकी जिल्हाधिकारी हा जिल्हा महसुलीचा भाग वगैरे होता. आणि तलाठी एक पद्धतीनं ग्राम पातळीवर करणारा, महसूल गोळा करणारा वगैरे. ओके. परत काय दिलंय हा वाला प्रश्न, की सगळ्यात अगोदर असलेला जो काही एक जिन्सी नावाचा खंड होता त्याचं नाव काय? म्हणजे जी काही आत्ता खंड आहेत वेगवेगळी, आशिया वगैरे, तर ती सर्व एकाच ठिकाणी होती. तर त्या एकाच ठिकाणी असलेल्या खंडाचं नाव वगैरे काय होतं? तर त्याला जे आहे ते पॅन्जिया या नावानं ओळखलं जात होतं. किंवा जो काही एकजिन्सी खंड होता त्याचं नाव पॅन्जिया वगैरे होतं. एक खंडीय विस्थापन सिद्धांत वगैरे आहे ना, आल्फ्रेड वेगनरचा. कुणाचा? आल्फ्रेड वेगनर यांनी जे आहे ते एक पद्धतीने एक सिद्धांत वगैरे मांडलाय. तर त्या सिद्धांतानुसार जे काही सगळे खंड एकत्रित होते, हातूट जो भाग होता त्याला पॅन्जिया या नावानं ओळखलं जात होतं. बाकी बघायला गेलं तर गोंडवाना हा जो काही प्रदेश आहे याच पॅन्जियाचा कुठला दक्षिणेकडला जो काही भाग होता याला या नावानं ओळखलं जात होतं, दक्षिणेकडील भाग. बाकी लॉरेन्शिया. लॉरेन्शिया म्हटलं तर काय? हा उत्तरेकडला भाग. आणि टेथिसच्या बाबतीत बोलायला गेलं तर यांच्या दोघाच्या आतमध्ये गोंडवाना आणि उत्तर याच्यामध्ये आतमध्ये असलेला जो काही भाग होता तो. बाकी शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी सोडलाय. सगळ्यांनी कमेंट करा. बाकी परत परत सांगतोय, व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. ही 2 कामं तुम्ही करून द्या. बाकी परीक्षेपर्यंत जी काही तुमची तयारी असेल ती मी या ठिकाणी प्रोव्हाइड करून घेईन. ओके. सो बाकी तुम्हाला भेटेन पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.